हो. नमस्कार माझे प्रिय मित्रांनो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय हनुमंत मेमाने सर, बॅच बिफोरचे माझे सर्व सहकारी, आणि आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची उपस्थिती माझ्या सर्व सहकाऱ्यांची आई वडील आणि कुटुंबीय आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं आणि हनुमंत मेमाने सरांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो. आमची बॅच 18/4/2015 चालू झाली दोस्तांनो, आणि आतापर्यंत आम्ही जे जीवन जगलो होतो त्या जीवनाच्या व्यतिरिक्त आम्ही 18/4 पासून एका वेगळ्याच वळणावरती आम्हाला सरांनी घेऊन गेले. आणि ह्या 40 ते 50 दिवसामध्ये जे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते आम्हाला तर उपयोगी पडणार आहेच, पण इथून पुढे जी आमची पिढी तयार होईल त्या पिढीला सुद्धा उपयोगी पडणार आहे दोस्तांनो. आणि सर्वात प्रथम सरांनी आम्हाला विषय शिकवला, जो आयुष्यात माणूस यशस्वी घर सांभाळू शकतो, घरातल्या सर्व कुटुंबांना एकत्र घेऊन चालू शकतो, आई वडील भाऊ बहीण जे सर्व असतील त्यांचं अस्तित्व एकत्र बांधून त्यांना खंबीरपणे चालू शकतो, तोच यशस्वी उद्योजक आणि तोच यशस्वी राजकारणी होऊ शकतो दोस्तांनो. आणि ह्याच्याबद्दल दोस्तांनो मी एक तुम्हाला उदाहरण सांगन. आपल्या भारत देशाचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम कुलगुरू पदाची निवड होती, आणि या निवडीमध्ये प्रत्येक येणाऱ्या उमेदवाराला डॉक्टर APJ अब्दुल कलाम एकच प्रश्न विचारित होते, तुमच्या घरामध्ये कोण राहतं? 1 झाले, 2 झाले, 10 झाले, पण प्रत्येकाला प्रश्न हाच विचारला. शेवट जयंती नारळीकर सर बाजूला बसले होते, त्यांना राहावलं नाही आणि ते बोलले, हो सर कुलगुरू पदाची निवड आहे. हा, ते म्हणले बरोबर आहे, पण तुम्ही त्यांच्याविषयी एकही प्रश्न विचारला नाही. ते म्हणले त्याचं कारण असं आहे की जो स्वतःचे आई वडील यशस्वी सांभाळू शकतो तोच माझ्या कुलगुरू पदाचे लायक आहे, हे सरांनी त्यावेळेस सांगितलं. आणि त्याच धर्तीवरती आम्हाला हनुमंत मेमाने सरांनी मार्गदर्शन केलं. प्रथम तुम्ही घर सांभाळलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि त्याच्यानंतर सरांनी आम्हाला शिकवलं, तोंड उघडायचं ते फक्त कौतुक करण्यासाठीच, आणि हात उचलायचे ते फक्त शाबासकीची थाप मारण्यासाठीच. याच्याबद्दल मी एक तुम्हाला उदाहरण देईन. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, निखिल वागडेने त्यांच्याविषयी एक अपशब्द वापरला होता. त्यांचं वय थिल्लर झाले, आता त्यांना काही समजत नाही, आणि शिवसैनिकांनी स्टुडिओमध्ये जाऊन त्यांना मारलं होतं. हे लाईव्ह दृश्य त्यावेळेस मातोश्रीवरती झळकलं. त्यावेळेस त्या युवकांना मातोश्रीवरती बोलावलं होतं, आणि बाळासाहेबांनी त्यांचं कौतुक केलं आणि शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती मारली होती. याच्यामध्ये मला राजकारण घ्यायचं नाही दोस्तांनो. आदरणीय सचिन शेट्टी जरी या ठिकाणी शिवसेनेचे उपस्थित आहेत, पण मला हे अधोरेखित करायचं आहे या ठिकाणी की आपण सुद्धा आपल्या लहान माणसं ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस तोंड उघडलं ते त्यांचं कौतुक करण्यासाठी, आणि हात जर उघडला थाप मारण्यासाठीच, तर आपल्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चितच बदल झाल्याशिवाय राहणार नाही, हे सरांनी आम्हाला या ठिकाणी शिकवलं. दोस्तांनो, जे हृदयातून निघतं तेच हृदयाला जाऊन भेटतं. म्हणून दोस्तांनो, आपण काय पेरणार आहेत, कोणत्या प्रकारचं आपण बियाणे आणणार आहोत, आपण आपल्या मुलांवरती जे संस्कार रुजवणार आहोत ते सगळ्यात महत्त्वाचा विषय, हे सरांनी आम्हाला शिकवलं. आणि सरांनी त्याच्यानंतर पुढं शिकवलं, आयुष्यात अपयश आलं, एखाद्या कारणास्तव आपण खचून जातो, वाटतं आपल्या आयुष्याचे दरवाजे आता बंद झाले, पण ज्यावेळेस आयुष्याचा दरवाजा एक बंद होतो त्यावेळेस 2 दरवाजे उघडलेले असतात दोस्तांनो, आणि आपण ते एकाच दरवाजाकडे पाहत बसलेला असतो. माझ्याच आयुष्यात असं का घडलं, मीच असं काय केलं होतं की हे सर्व पाप माझ्याच नशिबाला का आलं, अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि आपण गोंधळून जातो. तर याविषयी सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं.
एक दरवाजा बंद झाला म्हणून नाराज होऊ नका. अपयश ही यशाची पायरी आहे हे सरांनी आम्हाला या ठिकाणी दाखवून दिलं. आणि मालाडला आम्ही गेलो होतो त्यावेळेस सरांनी एकाच शब्दामध्ये माणसाच्या आयुष्याचा अर्थ सांगितला. तो दिवस आणि तो क्षण मला आत्ताही आठवतोय की सरांचं वाक्य होतं, एखाद्या व्यक्तीच्या आचरणावरून त्याच्या विचाराच्या उंचीचा अंदाज लावता येतो. आणि त्यावेळेस सर मला बोलले होते, गैनीनाथ तुझ्यामध्ये सर्व गोष्टी मला दिसत आहेत, पण तो स्वतःला कमी लेखतोय. त्यावेळेस मला वाईट नाही वाटलं. उलट सरांना मी म्हणलं अशा प्रकारचं जे काही माझ्यामध्ये कमी असेल ते मला सांगितलं, याचा मला अभिमान वाटतोय. खरंच माझ्या सरावरती मला गर्व आहे की अशा प्रकारचे सर मला भेटले आणि आयुष्यात ह्याच्यामुळे आम्ही यशस्वी होणार आहेत. गेले 40 ते 50 दिवस सर तुम्ही जे आमच्यामध्ये, याच्याबद्दल मी एक रसायन हा शब्द वापरेल, जे भरलंय ते आज मला शांत राहू देत नाही सर. तुम्ही जरी थांबायचं ठरवलं तर मी थांबणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती या 40 ते 50 दिवसामध्ये तुम्ही निर्माण केलेली आहे. आणि आयुष्याचं नियोजन कसं करायचं हेही तुम्ही मला शिकवलं सर, आम्हा सर्वांना शिकवलं. याच्याबद्दल मी छत्रपती शिवाजी रायांचं उदाहरण देईल. आतापर्यंत मी एका ठिकाणी कादंबरीमध्ये वाचलं, छत्रपती शिवाजी राजांनी फक्त एकाच गोष्टीचं नियोजन केलं नव्हतं आणि ते म्हणजे त्यांचा फक्त मृत्यू. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या मातेने पाहिलं आणि छत्रपती शिवाजी राजांनी त्यांच्या संध्यावर घेतल्यापासून मृत्यूपर्यंत त्यांनी एकही काम असं केलं नाही की त्या कामाचं त्यांनी नियोजन केलं नव्हतं. म्हणून दोस्तांनो, नियोजन हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे. 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी सरांनी आमच्याकडे एक फॉर्म लिहून घेतला. आतापर्यंत जे जीवन जगलात ते जगलात, पण इथून पुढे तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात, ह्या 3 वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहात, याच्याविषयी एक फॉर्म लिहून घेतला. म्हणजे सरांना आमच्या पुढच्या नियोजनाची काळजी. नियोजन जर महत्त्वाचं आहे, नियोजन नसेल तर तुम्ही आयुष्यामध्ये फेल होणार. ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकत नाहीये. म्हणून दोस्तांनो, एका कवीने एका ठिकाणी म्हटलंय, एकाच वेळेस जर तुमच्या समोर देव आणि गुरु आले तर तुम्ही पहिले वंदन कुणाला कराल. पण ते वंदन सर पहिलं त्याचं उत्तर असं आलं की पहिलं वंदन हे गुरूंनाच जातं. कारण आज मी या ठिकाणी उभा आहे हे माझ्या गुरूंमुळे. आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर 2 शब्द बोलतोय हे आदरणीय हनुमंत मेमाने सरांमुळे बोलतोय. मी ज्यावेळेस हा क्लास जॉईन करायला आलो होतो आणि पहिल्यांदा सरांनी मला माझ्याविषयी सांगायला लावलं त्यावेळेस माझे पाय जमिनीवरती टेकत नव्हते, हाताला घाम फुटला होता, पाय थरथर कापत होते, तोंडातून शब्द फुटत नव्हते. अशा प्रकारची परिस्थिती होती. पण या 40 ते 50 दिवसामध्ये आमच्यामध्ये एक असं अजब रसायन ओतलंय की आज मी स्वतःलाही रोखू शकत नाही. अशा प्रकारचा विश्वास माझ्यामध्ये आज सरांनी निर्माण केला आहे. म्हणून दोस्तांनो, या ठिकाणी सर्व उपस्थित असणारे बॅच बिफोरचे माझे सर्व सहकारी, त्यांचे कुटुंबीय, आई वडील, आदरणीय सागर सर, चित्रलचे सर्वच कुटुंबीय, या सर्वांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि विशेष आभार मानतो हनुमंत मेमाने सरांचं की ज्यांच्यामुळं आज आम्हाला एक वेगळी दुनिया पाहायला मिळणार आहे. आणि काल आम्हाला या ठिकाणी उरुळी कांचनला सर घेऊन गेले होते शेती फार्मवरती. 2 एकरामध्ये साधारण 70 ते 1 कोटी उत्पन्न कसं निघतं. म्हणजे सरांचा फक्त आम्हाला एवढंच भाषण करणं हा विषय या ठिकाणी नाही आहे. भविष्यामध्ये तुम्ही कोणत्या दिशेने गेला पाहिजेत, कोणत्या दिशेने तुम्हाला जायचं आहे, भविष्यात तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जायचं आहे, या सर्वच गोष्टींचं मार्गदर्शन सर या ठिकाणी आम्हाला देत आहेत. आणि भविष्यात अशाच प्रकारचे गुरु यापुढे आम्हाला लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सरांचे आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.